नमस्कार, मी आहे रिंकू. नागपूर समयच्या मराठी बुलेटिनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या काही महत्त्वाच्या निवडक बातम्यांना. पूर्व द्रुतगती मार्गावरील विक्रोळी पुलावर कार आणि टेम्पोचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही गाड्या उलटल्या असून कारमधील प्रवासी सुखरूप आहेत, मात्र टेम्पो चालक किरकोळ जखमी झालाय. त्याला जवळील रुग्णालयात उपचाराकरिता पाठवण्यात आले आहे. मात्र या घटनेमुळे पूर्व द्रुतगती मार्गावरील घाटकोपरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. घटनास्थळी ट्रॅफिक पोलीस पोहोचले होते आणि दोन्ही गाड्या आता बाजूला काढण्यात आल्या होत्या. बोरीवली जवळील गांधारी पुलावर एक भीषण अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या डंपरने एका रिक्षाला जोरदार धडक दिली आणि त्यानंतर तो थेट गांधारी नदीत कोसळला. या अपघातात 2 ते 3 जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. अपघात इतका भीषण होता की काही वेळासाठी संपूर्ण पुलावरील वाहतूक ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. बचाव कार्य वेगाने सुरू करण्यात आलं असून जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आलं. या अपघातामुळे पुलावरील वाहतूक सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. नागपूरच्या पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक खळबळजनक हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. स्वागत नगर भांडेवाडी परिसरात मोहन मिश्रा नावाच्या व्यक्तीची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार मामूली वादातून अभिजित कांबळे नावाच्या आरोपीने आपल्या साथीदारांसह ही वारदात केली. सूत्रांच्या माहितीनुसार मुख्य आरोपी अभिजितवर या आधीही अनेक गुन्हे दाखल आहेत. हत्येची माहिती मिळताच पारडी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत केवळ एका तासात 4ही आरोपींना अटक केली आहे. सध्या पारडी पोलीस अधिक तपास करीत आहेत. डोंबिवली पूर्वेतील दावडी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वारसांच्या नावे असलेल्या जागेवर भूमाफियांद्वारा 8 मजली बेकायदा इमारत उभारण्यात आली होती. या बेकायदा इमारत प्रकरणी केडीएमसीकडे तक्रार प्राप्त झाली होती. आज सहाय्यक आयुक्त भारत पवार यांनीही बेकायदा इमारत पाडण्याची कारवाई सुरू केली. काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर देशभरात राष्ट्रप्रेमाची लाट उसळली आहे. याच प्रेरणेतून मंगळवारी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरात भारतीय जनता पार्टीसह विविध संघटनेच्या शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भव्य दिव्य तिरंगा रॅली उत्साहात पार पडली. रॅलीची सुरुवात लहुजी वस्ताद चौक मंदिर परिसरातून झाली ते जिल जमाता चौकात या रॅलीचा समारोप करण्यात आला. दौंडचे या रॅलीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांसह सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर, माजी सैनिक, पदाधिकारी, ग्रामस्थ, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आजच्या बातम्यांमध्ये एवढंच. आणखी ताज्या व विश्वासार्ह घडामोडींसाठी बघत रहा नागपूर समय. पुन्हा भेटू लवकरच. धन्यवाद.